श्री ओम सत्यदेवान महाभागो पूजामि सत्यनारायण महादेवो पूजामि सत्यर्गे महाजामे पूजामि सत्यसंकल्पान महाजगे पूजामि सत्याधीशान महापुरुष पूजामि सत्यरूपान महावृक्षं पूजामि सत्योदरान महाउदरं पूजामि सत्यधरान महावदयं पूजामि सत्यकामान महामाशो पूजामि सत्येशान महाविश्वदेहं पूजामि सत्यपराणान सत्यवक्षान हस्तं पूजामि सत्यसंतुष्टान महागण्डं पूजामि सत्यदेवान महावदनं पूजामि सत्याचितान महानासिकां पूजामि सत्यशर्वान महास्तोत्रे पूजामि सत्यपौराण महानेत्राणि पूजामि सत्तोषणान महाभ्रुवौ पूजामि सत्यानन्दान महाभ्रुमध्यं पूजामि सत्यवशेन महाललाटं पूजामि सत्यविधारोपणे महाशिरसां पूजामि योगः सत्यनारायण स्वामिगतां कर्मः सर्वान् पूजामि पुष्पपूजां करिष्ये सत्यदेवान हरवेद पुष्पं समर्पयामि सत्यात्मभागादि पुष्पं समर्पयामि सत्यदेवान सत्यदेवहरं पुष्पं समर्पयामि सत्यसंकल्पान पुष्पं समर्पयामि सत्यादिपावशं पुष्पं समर्पयामि सत्यरूपान कन्यान पुष्पं समर्पयामि सत्यसेवान मरुकपत्रं सत्यसेवान पुनः ललिता पुष्पं समर्पयामि सत्यवर्मान श्रीमन्तिका पुष्पं समर्पयामि सत्यधर्मान हरिकर्णिका पुष्पं समर्पयामि सत्यकामान महासे पुष्पं समर्पयामि सत्येशान महावाचान पुष्पं समर्पयामि सत्यनारायण महाबुद्धान पुष्पं समर्पयामि सत्यशान्तान महाकुन्द पुष्पं समर्पयामि सत्यक्षां महाभारती पुष्पं समर्पयामि सत्यसंतुष्टान महाकेतकी पुष्पं समर्पयामि सत्यदक्षां महाबन्धान पुष्पं समर्पयामि सत्याचितान महाभारती पुष्पं समर्पयामि सत्यधर्मान महाअशोक पुष्पं समर्पयामि सत्यपूर्णान महावीर पुष्पं समर्पयामि सत्योदितान महाकारिका पुष्पं समर्पयामि सत्यानन्दाशहादेवा पुष्पं समर्पयामि सत्यविषयः सुमङ्गलां पुष्पं समर्पयामि सत्यनारायण स्वामिगतात्मा महापुष्पपूजां समर्पयामि तथा पूजां करिष्ये सत्यदेवान महातुलसीपत्रं समर्पयामि सत्यात्मेन महाजाजीपत्रं समर्पयामि सत्यविवान महाचम्पकपत्रं समर्पयामि सत्यसंकल्पान महापिल्लपत्रं समर्पयामि सत्याधीशान महापूर्वाज्ञापत्रं समर्पयामि सत्यरूपान महासेवन्तिकापत्रं समर्पयामि सत्यसेवान महामर्कपत्रं समर्पयामि सत्तोषणान महाकवनपत्रं समर्पयामि सत्योदरान महाकरवीरपत्रं समर्पयामि सत्यधर्मान महाविष्णुकान्तपत्रं समर्पयामि सत्यकामान महामाचीपत्रं समर्पयामि सत्येष्टान महावल्लिकापत्रं समर्पयामि सत्यपराणान महायुवन्तिकापत्रं समर्पयामि सत्यशौर्यान महापवार्कपत्रं समर्पयामि सत्यदक्षान महापारजातपत्रं समर्पयामि सत्यसंतुष्टान महादाडिकापत्रं समर्पयामि सत्यवेदान महाबद्रीपत्रं समर्पयामि सत्याचितान महायोगानपत्रं समर्पयामि सत्यवर्मान महाशनीपत्रं समर्पयामि सत्यपौराण महाचूतपत्रं समर्पयामि सत्येश्वरान महामनकपत्रं समर्पयामि सत्यानन्दान महावटपत्रं समर्पयामि सत्यवशेन महाकमलपत्रं समर्पयामि सत्यविधारूपिणे महावीणपत्रं समर्पयामि सत्यनारायण स्वामिगतात्मा पत्रपूजां समर्पयामि ततः स्तोत्रः शतनामावलिः ओम सत्यदेवाय नमः सत्यात्मने नमः सत्यभूताय नमः सत्यपुरुषाय नमः सत्यनाथाय नमः सत्यसाक्षिणे नमः सत्ययोगाय नमः सत्यज्ञानाय नमः सत्यज्ञानप्रियाय नमः सत्यवीराय नमः सत्यसंभवाय नमः सत्यपूर्वे नमः सत्येश्वराय नमः सत्यकर्मणे नमः सत्यमङ्गलाय नमः सत्यकर्ताय नमः सत्यप्रजापतये नमः सत्यविक्रमाय नमः सत्यसिद्धाय नमः सत्याय नमः सत्यवीराय नमः सत्यबोधाय नमः सत्यधर्माय नमः सत्यकर्ताय नमः सत्यसंतुष्टाय नमः सत्यपरायणाय नमः सत्यपूर्णाय नमः सत्यकृतवे नमः सत्यकालाय नमः सत्यवत्सलाय नमः सत्यवसुवे नमः सत्यमेकाय नमः सत्यरुद्राय नमः सत्यब्रह्मणे नमः सत्यामृताय नमः सत्यवेदाङ्गाय नमः सत्यचतुरात्मे नमः सत्यभोक्ते नमः सत्यशुचिये नमः सत्याशिताय नमः सत्येन्द्राय नमः सत्यसङ्गराय नमः सत्यसुर्गाय नमः सत्यनियमाय नमः सत्यवेदाय नमः सत्यवेद्याय नमः सत्यपीयूषाय नमः सत्यमाय नमः सत्यमहिमाय नमः सत्यासुरानन्दाय नमः सत्यसागराय नमः सत्यतपसे नमः सत्यसिंहाय नमः सत्यमृताय नमः सत्यलोकपालकाय नमः सत्यशिवाय नमः सत्तोषिताय नमः सत्यविपालकाय नमः सत्यधोधराय नमः सत्यामृताय नमः सत्यवाक्याय नमः सत्यगुरुवे नमः सत्यन्यायाय नमः सत्यसाक्षिणे नमः सत्यसंवृताय नमः सत्यसंवृताय नमः सत्यवन्ये नमः सत्यवाग्ये नमः सत्यशेखराय नमः सत्यानन्दाय नमः सत्यागाय नमः सत्यसेवाय नमः सत्यगुरुवे नमः सत्योदराय नमः सत्यवदयाय नमः सत्यकमलाय नमः सत्यनारायणाय नमः सत्यहस्ताय नमः सत्यवाग्ये नमः सत्यमुखाय नमः
नमः सत्यतमस्ताय नमः सत्यनासिकाय नमः सत्यसोताय नमः सत्यचक्षुषे नमः सत्यशिरसे नमः सत्यमुकुटाय नमः सत्यामराय नमः सत्यावरुणाय नमः सत्यागाय नमः सत्यश्रीवल्लभाय नमः सत्यगुप्ताय नमः सत्यपुष्कराय नमः सत्यपुराय नमः सत्यभामारताय नमः सत्यग्रहरूपिणे नमः सत्यप्रभणाय नमः सत्यनारायणस्वामिवताय नमः स्तोत्रः शिवनामावळि पूजां सत्याय महालक्ष्मीवताभ्यो नमः महालक्ष्मीवताभ्यो नमः स्तोत्रः शिवनामावळि पूजां वर्षे ओम प्रकृते नमः विकृते नमः विद्याय नमः सर्वभूतजप्रदाय नमः सुधाय नमः विभूते नमः स्वरूपे नमः परमात्मकाय नमः वाचे नमः पद्मालय नमः पद्मनिलयाय नमः सुचीय नमः स्वाहा नमः सुधाय नमः सुधाय नमः धन्याय नमः हिरण्मये नमः महालक्ष्मी नमः नमस्तपुष्टाय नमः विपावने नमः विद्ये नमः विद्ये नमः पद्मप्रियाय नमः पद्मस्थाय नमः पद्माक्षे नमः पद्मसुन्दरी नमः पद्मोद्भवाय नमः पद्मके नमः पद्मनाभप्रियाय नमः रमाय नमः पद्ममालाय नमः देवी नमः पद्मिन्ये नमः पद्मनन्दिन्ये नमः पुण्यगन्धाय नमः सत्प्रसन्नाय नमः प्रसन्नाय नमः रमाय नमः चन्द्रवदनाय नमः चन्द्राय नमः चन्द्रसहोदरी नमः चतुर्भुजाय नमः इन्द्राय नमः इन्द्रशीतलाय नमः अहल्लाभजनने नमः पुष्टे नमः शिवाय नमः शिवकर्ये नमः सत्ये नमः वराय नमः विश्वधने नमः पुष्टे नमः आर्गनाशिने नमः पीतपुष्कराय नमः शान्ताय नमः शुद्धमालामलाय नमः श्रीये नमः भास्करे नमः बिबलीनाय नमः भारोहाय नमः यशस्विन्ये नमः वसुन्धराय नमः उदराङ्गाय नमः हरण्ये नमः हेममालिन्ये नमः रतानिकाले नमः सिद्धये नमः श्रीणसौम्याय नमः शुभप्रदाय नमः उपवेशगतानन्दाय नमः वरलक्ष्मी नमः वसुप्रदाय नमः शुभाय नमः हिरण्यप्राकाराय नमः समुद्रतनयाय नमः जयाय नमः मङ्गलाय नमः विष्णुवक्षस्तवस्याय नमः विष्णुभक्ते नमः प्रसन्नाक्षे नमः नारायणसमासिताय नमः दार्गंसे नमः देवे नमः सर्वोपद्रवनिवारिणे नमः नमदुर्गाय नमः महाकाली नमः ब्रह्मविष्णुशिवात्मकाय नमः त्रिकालकाल सम्पन्नाय नमः ओम श्री भुवनेश्वरी नमः महालक्ष्मी नमः अष्टोत्तरसहस्रनामावळि पूजां समर्पयामि नैवेद्याग्रे विश्वामित्राय स्वाहा सिद्धवरेण मन्त्रो देवसनीः योगेन प्रचोदया सत्यं प्रसन्नामो स्वाहा स्वामी प्राणाय स्वाहाय स्वाहाय सुब्रह्मण्य स्वाहा आञ्जनेय स्वामी समेतः महालक्ष्मी प्रसन्नः सत्यनारायण स्वामी नैवेद्याग्रे स्वाहा समस्तः पूर्णः केवलं निवेदयामि तथैव चन्दनभूमि कृताम्बूलं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि शुक्लाम्बरधरं विष्णुं सुवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ಸ್ಕಂದಪುರಾಣದ ದೇವಾಖಂಡದಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಕಥೆ ಮೊದಲಧ್ಯಾಯ. ದೈವಿ ಶಾರಣ್ಯ ಮಾಸಿಗಳಾದ ಸಮಸ್ತ ಋಷಿಗಳು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಪೌರಾಣಿಕೋತ್ತಮರಾದ ಸೂತವಾಚಿಗಳನ್ನು ನೋಡಿ ಕೇಳುವಂತವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಎಲೆ ಬದಿಬಲ್ಲದೆ ಯಾವ ಕರ್ತರಾಚರಣೆಯಿಂದ ಅಥವಾ ಯಾವ ತಪಸ್ಸಿನಿಂದ ಅಭಿಷ್ಟವನ್ನು ಹೊಂದಬಹುದು ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಕೇಳದ ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡುವಂತಹ ನಮ್ಮ ಮಗಳಿಗೆ ಹೇಳಬೇಕೆಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದಂತಹ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನು ಸೂತ ಪಡಿದ್ದಾರೆ. ಎಲೆ ಬದಿಗಳಿಂದ ಆಲಿಸಲಿ ಭಗವಂತನಾದ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನು ನಾರದನ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಇದೇ ರೀತಿ ಕೇಳಲ್ಪಟ್ಟವನಾಗಿ ವರ್ಷಾದ ನಾರಿಗೋಸ್ಕರ ಯಾವುದನ್ನು ಹೇಳಿದನೋ ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಹಾಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಲೋಕಾನುಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕೆಂಬ ಬಯಕೆಂದ ನಾರದರ ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಸುತ್ತ ಕಟ್ಟಕಡೆಗೆ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಶುಭ್ರ ಬಣ್ಣಗಳಿಂದ ನಾಲ್ಕು ಕೋಳುಗಳಿಂದ ಶಂಕು ಗದಾ ಪದ್ಮ ವರಮಾನಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಮಲಾಪತಿಗಳ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡಲು ಉತ್ತರಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಲೆ ಅನಂತವಾದ ಪರಾಕ್ರಮವುಳ್ಳಂತಹ ವಾಕ್ ಮನಸ್ಸುಗಳಿಗೆ ಅಗೋಚರವಾದ ಆಕಾರವುಳ್ಳಂತಹ ಆದಿ ಭಕ್ತಿಗೂ ಕೊನೆಯಿಲ್ಲದಂತಹ ಗುಣಸ್ವರೂಪನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಕಲ ಭೂತಗಳಿಗೆ ಮೊದಲನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಭಕ್ತರ ಸಂಘಟನೆ ಉಗ್ರಾಣಿಸತಕ್ಕಂತೆ ಸ್ವಾಮಿಗೆ ನಿನಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಾನು ಹೇಳುವುದನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಭಗವಂತ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಎಲೆಯ ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಇರುವುದು ಎದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂಧುವಂತನಾದೆ ಅದನ್ನು ಹೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಸಮಾಧಾನ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಭಗವಂತನ ಸ್ಮರಣೆಗಳಾಗಿ ಅದನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಎಲೆ ಭಕ್ತ ವಸ್ತುವಿನ ಪೂರ್ವೋಕ್ತಿರುವುದರಿಂದ ಸಕಲ ಮಾನವರು ತಮ್ಮ ಪಾಪ ಮತ್ತು ಧರ್ಮಗಳಿಂದ ಹೆಸರುಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಲೆ ಸ್ವಾಮಿ ಸುಲಭೋಪಾಯದಿಂದ ಈ ರೋಗ ಸಂಗಡ ಬೇಗ ಪರಿಹಾರವಾಗುವುದು ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಕೂಡ ಕೇಳಲು ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನ್ನಲ್ಲಿ ದಯ ತೋರಿ ಹೇಳುವಂತವನಾಗು. ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ನಾಡು ನೋಡಿಕೊಂಡು ಭಗವಂತ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಇದೇ ನಾಡನೆ ಪ್ರಪಂಚಾನಂತರ ಆಕಾಂಕ್ಷೆಯನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿದೆ. ಯಾವ ಕರ್ಮ ಮಾಡಲು ಮನುಷ್ಯನ ಅಜ್ಞಾನ ಮುಕ್ತನಾಗುತ್ತಾನೆಯೋ ಅಂತಹ ರಹಸ್ಯವನ್ನು ಕೇಳುತ್ತೇನೆ. ಸ್ವರ್ಗ ಮತ್ತ ಲೋಕಗಳಲ್ಲಿಯೂ ದುರ್ಲಭವಾದ ಅತೀ ಪುಣ್ಯಕರವಾದ ಒಂದಾಂತ ಗುರುತುಪಟ್ಟು ಎಲೆ ಮಗುವೆ
ನನಗೆ ಇನ್ನಲ್ಲಿರುವ ವಾತ್ಸಲ್ಯವನ್ನು ಪ್ರಕಾಶಪಡಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪವೂ ಸಹ ಲೋಕವಿಲ್ಲದಂತೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ವ್ರತವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಮುಂದೆ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದುವರು ಎಂಬುದಾಗಿರುವಂತಹ ಭಗವಂತನ ಮಾತು ನಾವು ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಎಲೆಯೊಡನೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಮಾಡುವ ಫಲ ಇರುತ್ತೆ, ಇದರ ವಿಧಾನ ಏನು, ಯಾರಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ಇದಕ್ಕೆ ಕಾಲ ಯಾವುದು, ಇವೆಲ್ಲವನ್ನು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹೇಳಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಂಡಂತಹ ನಾಡುಗಳಿಗೆ ಭಗವಂತ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಈ ವ್ರತವು ದುಃಖ ಮತ್ತು ಶೋಕಾಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸುವುದಾಗಿದೆ, ತನ್ನ ನಾಟಕವನ್ನು ಸಮೃದ್ಧಿಪಡಿಸುವುದಾಗಿದೆ, ಸಕಲ ಸೌಭಾಗ್ಯ ಸಂತಾನವನ್ನು ಮಾಡುವುದಾಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಜಯವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವುದು. ಯಾವ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಈ ವ್ರತವನ್ನು ಅಪೇಕ್ಷೆ ಉಂಟಾಗಲು ಆದರೂ ಸಮರ್ಥ್ಯ ಸಂಜೆಗಳಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಅರ್ಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಧರ್ಮದಲ್ಲೇ ದುಷ್ಟನಾಗಿ ವಿಪರೀತ ಬಡಗೂಡಿಕೊಂಡು ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಹಲವಾರು ಪಕ್ಷಗಳನ್ನು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತುಪ್ಪ ಹಾಕಲು ಸೇರಿಸಿ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಬಳಿಕ ಕಥಾಶ್ರವಣ ಮಾಡಬೇಕು. ಆನಂತರ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಇಷ್ಟವಿದ್ದವರಿಗೆ ಭೋಜನ ಮಾಡಿಸಿ ತಾನು ಸಹ ಭೋಜನ ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿಯ ವ್ರತವನ್ನು 4 ವರ್ಷ ಆಚರಣೆ ಮಾಡಿ ಆಗಿಲ್ಲಾಗಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಾಗಲಿ ಕೊನೆಯಲ್ಲಾಗಲಿ ವಿದ್ಯಾಪನೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದರೆ ಪೂರ್ಣ ಫಲ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುವುದು. ಈ ವೇದಕ ಮಾಡಲು ಕಂಡಿರುವ ಎಲ್ಲ ಮನಸ್ಸು ಅಭೀಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಿದ್ಧಿ ಉಂಟಾಗುವುದು. ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತಲೂ ಕೂಡ ಸುಖಕರವಾದ ಸುಲಭವಾಗಿ ಬೇರೆ ಇರುವುದನ್ನು ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನು 4 ಕಡೆಯಿಂದ ಶೋನಕಾಲಿಗೆ ಸೂತ್ರ ಹೇಳಬಲ್ಲಿದೆ. ಪ್ರಥಮಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಪುನಃ ಸೂತ್ರ ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಆನಂತರ ವಿಷ್ಣು ನಾರಾಯಣ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಋತುಯಾಗವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿತು. ಅದನ್ನು ಪುನಃ ಇತಿಹಾಸ ಇಟ್ಟು ಅದನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಕೇಳು. ಅತಿ ಕಾಶಿ ಮನೋಹರವಾದ ಕಾಶಿ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ವಾಸ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಆತನ ಪತಿಯನ್ನು ಕೂಡ ಹಸುವನ್ನು ಮಾತಿನಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ತಿರುಗುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಇದರ ವಿಶ್ವಾಸವಂತ ಮಹಾವಿಷ್ಣುವು ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸ್ವಲ್ಪ ದಾನ ಮಾಡಿ ಈ ರೀತಿ ಉತ್ತರಾಯಕನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕರ್ತನ ಮೇಲೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ಎಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನೇ ಪ್ರತಿ ನಿನಗೆ ಭೂಮಿಗೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳಲಾಗಿ ಆ ನಾಟ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಎಲೆ ಸ್ವಾಮಿಗೆ ನಾನು ಅತಿ ಕಲಿತು ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಯಕ್ಷಗೋಸ್ಕರ ಕೇಳಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿದ ಆತ ಮಾತನಾಡಿಕೊಂಡು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಎಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನೇ ನೀನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾಡೋ ನನ್ನ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಪರಿಹಾರ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಂತರ್ಗಾಮ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅನಂತರ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಹ ಮಾತನಾಡುತ್ತಾನೆ. ಮಾನಸ ಬೆಳಗಿದ್ದಾನೆ ಪುನಃ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡುವ ಮುಂಚೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂದರ್ಭ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡುತ್ತಾನೆ. ಆ ವಿಷಯ ಅವನು ಸಹ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿದೆ. ಅದೇ ಮುಂದೆ ಬಂದು ಕೂಡ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆದರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ವ್ರತಫಲವಾದಾಗ ಸಮಸ್ತ ಸಂಬಂಧಗಳಾಗಿಯೂ ದುಃಖ ರೈತನನ್ನು ಕೂಡ ಪ್ರಕಾಶಪಡುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ತಪ್ಪದೇ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಬರುತ್ತಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾಡುವುದಾಗಿ ಸಕಲ ವಿಧವಾದ ಪಾಪಗಳಿಂದ ಬಿಡಪಟ್ಟು ಅಸಾಧ್ಯವಾಗಿರುವಂತಹ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಸಹ ಪಡುತ್ತಾನೆ. ಎಲೆಯನಾರು ಮಹರ್ಷಿ ಯಾವ ಮನುಷ್ಯನ ಭೂಮಿಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೋ ಆ ಮನುಷ್ಯನ ಸಕಲ ದುಃಖಗಳು ಕಷ್ಟಗಳು ಸಹ ನಾಶವಾಗಿ ಹೋಗುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ವಿಷ್ಣುವು ಮಹತ್ವವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಮಗೋಸ್ಕರ ಹೇಳಿದ ಕಥೆ ನಿನ್ನಿಂದ ತಿಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಮಂತ್ರಿಗಳ ತಾಲೂಕು ಸೂದರ ಸಂಪ್ರದಾಯವಾಗಿ ಆ ಲಕ್ಷಣ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದೇ ಮನುಷ್ಯಗಳೇ ಈ ವ್ರತವನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ಭೂಮಿ ಮತ್ತಾಗಿದ್ದು ಆಚರಣೆ ಮಾಡಬಹುದು. ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಕೇಳಲು ಮುಟ್ಟಿದೆ ಎನ್ನಲಾಗಿ ಆಗ ಸೂತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದೇ ಮಂದಿರ ಭೂಮಿ ಯಾರಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿದ್ದು ಅದನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ ಕೇಳಿ. ಒಂದು ಸಮಯಕ್ಕೆ ಭಗವಂತನ ಬ್ರಾಹ್ಮಣತ್ವವನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೂಜೋಪಕರಣದಿಂದ 8 ವರ್ಷ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಅದೇ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿ ಕಠಿಣ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಬಂದಂಥ ಕಷ್ಟಾದಾಗಿಯೂ ಮನೆಯ ಹೊರಗಡೆ ಹೊರ ನಿಲ್ಲಿಸಿ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯನ್ನು ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದಾಗ ಬಹಳ ದಾರಿಯಿಂದ ಪೀಡಿತಾದರೂ ಕೂಡ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಂಥದ್ದು ಕೂಡ ನೋಡಿ ಅತ್ಯಂತಾಗಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮ ಮಾಡಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ಇದೇ ಸ್ವಾಮಿ ನಿಮ್ಮಿಂದ ಆಶ್ರಮ ಜಲಪಾನವನ್ನು ಸಹ ಮಾಡಿ ಆ ದಿವಸ ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾಡುವಂಥದ್ದೇ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದಂತೆ ಹೊರಟೋಗಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಹೊರಟನು ಆ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಉನ್ನತದಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾನೆ. ಆ ದಿವಸ ಇಂದಿನಿಂದಲೂ ಕೂಡ ಜೀವನ ಲಾಭತೆ ಪಡುತ್ತಾನೆ. ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಆ ಹಣ ಚೆನ್ನಾಗಿ ಪಕ್ವಾಗಿರುವಂತಹ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಸಕ್ಕರೆ ಹಾಲು ಮೊಸರು ತೆಗೆದುಕೊಂಡು ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಪ್ರವೇಶ ಮಾಡದೆ ತೋಟವಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆ ವ್ರತಪರವಾದವನು ಧಾನ್ಯಾದಿಗಳಿಂದ ಪುತ್ರ ಪೌತ್ರನ ಕೂಡಿದನಾಗಿ ಈ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಸಕಲ ಸುಖಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿಕೊಂಡು ಅಂತ್ಯ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೈಕುಂಠ ಲೋಕವನ್ನು ಪಡೆದವರಿಗೆ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಈಗ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಪುನಃ ಸೂತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪುನಃ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ ಹೇಳಿ. ಪೂರ್ವಕಾಲದಲ್ಲಿ ಉಲ್ಕಾಮನೆಂಬ ರಾಜನಿದ್ದಾನೆ. ಆತನ ಹೆಂಡತಿಯಾಗಿರುವಂತಹ ಭದ್ರಶೀಲಾಮ ಸ್ತ್ರೀಯು ಪತಿ ಸಹಿತವಾಗಿ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜನ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಅದೇ ಸರಕರು ವರ್ಗ ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಅವರಿಬ್ಬರ ಕಣ್ಣದ ಕೈ ಓದಿ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾನೆ.
ಎಲೆ ರಾಜನೇ ಅತ್ಯುತ್ತನಾಗಿ ಮನುಷ್ಯನಿಂದ ನೀನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಡಲಾಗಿ ಆಗ ಆತ್ಮಕ್ಕಾಗಿ ಎಲೆ ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ಅತ್ಯುತ್ತನಾಗಿ ಮನುಷ್ಯನಿಂದ ನೀನು ಆಚರಣೆ ಮಾಡಿ ಕೇಳಿಕೊಂಡಾಗಿ ಆಗ ಎಲೆ ವ್ಯಾಪಾರಿ ಕಂಬುಗಳಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡ ಪುತ್ರಶಾಲನು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡ ರಾಜನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳದೆ ರಾಜನೇ ನನಗೂ ಸಹ ಸಂತಾನ ಫಲವಿಲ್ಲದ ಕಾರಣ ಈ ವ್ರತ ಪರಿಸರವಾಗಿ ಸಂತಾನ ಅನುಮತಿಯನ್ನಾಗಿ ಈ ವ್ರತ ಮಾಡಲು ತಿಳಿಸಿಕೊಂಡು ಕೋರಿ ರಾಜನ ಸುತ್ತಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರದಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಆಗ ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹೇಳಿದ್ದಾನೆ, ಯಾವಾಗ ನನಗೆ ಸಂತಾನ ಫಲ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುವುದೋ ಆಕೆ ಸಂತಾನ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಹ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಧರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಿರಲು ಒಂದು ಲೀಲಾವತಿಯು ತನ್ನ ಪತಿಗಳು ಸಂತೋಷಗೊಳಿಸಿಕೊಂಡಾಗಿ ಈ ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಗರ್ಭವನ್ನು ಕೂಡ ಧರಿಸಿದ್ದಾಳೆ. 10ನೇ ತಿಂಗಳಿಗೆ ಪುತ್ರಿಕಾಲನ್ನು ಸಹ ಪಡೆದಿದ್ದಾಳೆ. ಚಂದ್ರೋಪಾದಿಯಲ್ಲಿ ಕನ್ಯಾಮಣಿಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ವೃತ್ತನೆ ಪಟ್ಟ ಕಲಾವಿದನ್ನು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಆಗ ಲೀಲಾವತಿ ಮರ್ತಕನ ಭಾರ್ಯು ತನ್ನ ಪತಿಯನ್ನು ಕೇಳುತ್ತಾಳೆ, ಎಲೆ ಸ್ವಾಮಿ ಏತಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಲು ಕೇಳಿಕೊಳ್ಳಲಾಗಿ ಆಗ ಆತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲೆ ಹೇಳಿ ಈಕೆಯ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಸಮಾಧಾನಿಸಿ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಮುಂದುವರಿದ್ದಾನೆ. ಕಲಾವಿದ ಮಗನ ತಂದೆ ಮನೆ ಬೆಳೆದಿದ್ದಾಳೆ. ಆ ಬಳಿಕ ವರ್ತಕನು ವಿವಾಹದ ಮಗಳನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಅವರ ಕರ್ಮ ಪದವಿ ಮೇಲೆ ಚಾಲನೆ ಕೂಡ ಜಾಗೃತಿಯಾಗಿ ಮಗಳ ವಿವಾಹಕ್ಕಾಗಿ ಒಬ್ಬವನ್ನು ಕೊಡುವಂತೆ ಕಳಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿ ಒಬ್ಬಂದಿದ್ದಾರೆ 5 ಮಕ್ಕಳು ಸೇರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಭಕ್ತರು ಕುಮಾರ ಸಂಪದಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕನಾಗಿಯೂ ಸುಂದರಾಗಿರುವಂತಹ ವರನ್ನು ನೋಡಿ ಆನಂದಿತನಾಗಿ ಅದೇ ವರಿ ತಮ್ಮ ಮಗಳ ಧಾರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ತನ್ನ ಮನದಿಂದ ಕೊಡುವಂತಹ ವರ್ತಕನ ವಿವಾಹ ಕಾಲದಲ್ಲೂ ಕೂಡ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ ಇನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಬಹಳ ಕೋಪುಂಟಾಗಿದೆ. ಆ ಬಳಿಕ ವರ್ತಕನು ಬುದ್ಧಿವಂತನಾಗಿ ತಾನು ಕರ್ಮವಂತ ದೇಶನಾಗಿ ಅದರಿಂದ ಒಳಗೂಡಿಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಹೊರಟು ರತ್ನ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮನೆಗಳ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಒಂದು ರಮಣೀಯ ಪಟ್ಟಣ ಒಡೆಯನಾದ ಚಂದ್ರಕೇತುವ ರಾಜನ ಮನೆಗೆ 20,000 ಹೊರಟು ಹೋಗ್ತಿದ್ದಾಗಿ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಮನೆಗೆ ಬಂದಂತಹ ವರ್ತಕರಿಗೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಒಂದು ದಿವಸ ಕಂಡರು ರಾಜದ್ರವ್ಯವನ್ನು ಅಪರಿಸಿಕೊಂಡು ವರ್ತಕ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿಯೇ ರಾಜಪಟ್ಟದು ಕಳ್ಳರು ಹುಡುಕ್ತಾ ಬರ್ತದೆ ಕಂಡು ಈ ಚೋರ ಕೂಡ ದೇವಸ್ಥಾನ ಮಂದಿ ಆ ಹಣವನ್ನಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಕಣ್ಣಿ ಕಾಣತುಕೊಳ್ಳಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಆಗ ರಾಜಭಟ್ಟೆ ವರ್ತಕರ ಬಳಿ ಬಂದಾಗ ಅಲ್ಲಿ ಅದೇ ಹಣವನ್ನು ಕಂಡು ಅವರೇ ಕಳ್ಳನ್ನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಅವರಿಬ್ಬರನ್ನ ಹಗ್ಗದಿಂದ ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಎಳೆದಾಡುತ್ತಾ ರಾಜನ ಸಮೀಪ ಇಂತಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದೇ ಪ್ರಭುಗಳೇ ಇಬ್ಬರು ಕಳ್ಳರನ್ನು ನಾವು ಸುಮ್ಮನಿಸಿದ್ದೇವೆ, ವಿಚಾರಶಕ್ತಿನ ಅಪ್ಪಣೆ ಕೊಡಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಂಡವರಾಗಿ ಆ ಬಳಿಕ ವರ್ತಕರಿಗೂ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಬಲವಾದ ಹಗ್ಗಗಳಿಂದ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟು ತಾರ ಗೃಹವಾಸ ಕಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಸ್ವಾಮಿ ಮೈಮೆಂದು ಆಡ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳು ಯಾರಿಗೂ ಸಹ ಕೇಳಿಸುವಂತಿಲ್ಲ. ಇತ್ತ ರಾಜರ ಸಂಪತ್ತೆಲ್ಲ ಕೂಡ ಸಂಗ್ರಹಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಶಾಪದಿಂದ ಅವರನ್ನು ಹಿಂದಸಲು ಸಹ ಬಹು ವ್ಯಸನ ಉಂಟಾಗಿದೆ. ಮನೆಯಲ್ಲಿ ಹಣವೆಲ್ಲೂ ಕೂಡ ಕಳ್ಳರನ್ನ ಕಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಆದಿವ್ಯಾಧಿಗಳಿಂದ ಹಸು ಆಕೆಗಳಿಂದ ವರ್ತಕರ ಪಾಲಿಯ ಆಹಾರಕ್ಕಾಗಿ ಮನೆ ತಿರುಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಒಂದಿನ ಕಲಾಜಂಬ ಕನ್ಯೆಯು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮನೆಗೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅಲ್ಲೇ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಧರಿಸಿಕೊಂಡು ಪ್ರಸಾದವನ್ನು ಕೂಡ ಭಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿ ರಾತ್ರಿ ಅಲ್ಲೇ ಕಳೆದು ಪುನಃ ಬೆಳಗ್ಗೆ ತನ್ನ ಮನೆಗೆ ಸೇರಿದ್ದಾಳೆ. ಆಗ ಕಲಾಜಗಳ ತಾಯಿ ಕಟ್ಟದ ಮಗಳೇ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿದ್ದೆ ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನೆಂದು ಕೇಳಿಕೊಂಡವಳಾಗಿ ಆಗ ಕಲಾಂ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇದೇ ತಾಯಿಗೆ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟಾಂಶವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿದ್ದರು. ಅದನ್ನು ನೋಡ್ತಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಮಗಳ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಅದರ ಮಾಡಲು ತಾನು ಕೂಡ ಪ್ರಯತ್ನ ಸಂತೋಷದಿಂದ ಇಷ್ಟನಿಂದ ಬಂಧುಗಳಿಂದ ಒಳಗೂಡಿಕೊಂಡು ವರ್ತಕನಿಂದ ಲೀಲಾವತಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಲೇ ಸ್ವಾಮಿಗೆ ನನ್ನ ಪತಿ ಮುಖದಲ್ಲಿ ಬೇಗನೆ ಬಲವಂತನನ್ನು ತಿಳಿಸಿ ಅವರ ಸಕಲ ತಪ್ಪುಗಳ ಮನಸ್ಸಿನದಾಗಿ ಇಬ್ಬರು ಸಾಧಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿದಂಥ ಪುನಃ ಸ್ವಾಮಿ ಸಂತೋಷಾಗಿದ್ದಾನೆ. ನಾಳೆ ಪ್ರಾತಃಕಾಲದಲ್ಲಿ ನಾಳೆ ಪತ್ರಗಳನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡೋ ಇಲ್ಲಿನ ನಾಶ ಮಾಡಿದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ತಾನಾಗಿದ್ದಾನೆ. ಮಾತಿನ ಸಿಂಹಾಸನವಾಗಿ ತನ್ನ ಸ್ವಪ್ನ ಕೂಡ ತಿಳಿಸಿ ಆ ರಾಜನ ಭಾಗ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ರಾಜಾಜ್ಞೆ ಸೇರಿ ಪಡೆದು ಮಾಡ್ತಾರೆ ಕರ್ತನಿಸಿದ್ದಾರೆ. ಆಗ ರಾಜನು ಇಬ್ಬರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬೆಲೆ ಬರ್ತಾರೆ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ನನಗೆ ಮಹಾನುಭವ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿದೆ, ಇರಲೇಕಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಸಂತೋಷಿಸಿ ವಸ್ತುಗಳಿಗೆ ಅಲಂಕರಿಸಿ ಅವರು 2 ಶರಣವನ್ನೂ ಸಹ ಪಡೆದು ದೇವರ ಸಂತೋಷದಿಂದ ಹಿಮ್ಮಸ್ತಿರುವುದರಿಂದಾಗಿ ಆ ವರ್ತಕರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಪಡೆದ ಬಗ್ಗೆ 3 ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಪುನಃ ಸೂತ್ರ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಹಿರಿಯರುಗಳೆಲ್ಲ ಆ ಬಳಿಕ ಮಂಗಳ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ನಿತ್ಯಕರ್ಮ ನೆರವೇರಿಸಿ ಎಲ್ಲ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗಣವನ್ನು ಕೂಡ ದಾನ ಮಾಡಿಸಿ ಧ್ಯಾನಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾನೆ. ಸದ್ದೂರ ಆಗೋಷ್ಠಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಸನ್ಯಾಸ ವೇಷವನ್ನು ಕೇಳುತ್ತಾನೆ. ಎಲೆ ವರ್ತಕನೇ ನಿನ್ನ ಹಡಗಿನ ಹೇಳಿದಂತೆ ಕೇಳುತ್ತಾನೆ. ಆಗ ವರ್ತಕ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸನ್ಯಾಸಿಯೇ ನಮ್ಮ ಹಡಗಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಬಳ್ಳಿಗಳಿವೆ ಎಂದು ಹೇಳ್ತಾ ಆತನ ಮಾತನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿಮ್ಮ ಮಾತು ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಹೊರಟೋಗಿದ್ದಾನೆ. ಈಗ ಪುನಃ ವರ್ತಕ ಸುದೂರ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪುನಃ ಅಡಗುತ್ತಿದ್ದಾಗ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲೆ ಮತ್ತು ಬಳ್ಳಿ ಕಣ್ಣದ ವ್ಯತ್ಯಾಸದಿಂದ ದುಃಖದಾಗಿ ಮೂರ್ಛೆ ಹೊರಟೋಗಿದ್ದಾರೆ. ಪುನಃ ಎಚ್ಚೆತ್ತನಾಗಿ ದುಃಖದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಿದ್ದ ಮಾವನ ಕಂಡು ಹೇಳಿದ್ದಾನೆ, ಎಲೆ ಮಾವನೇ ಏಕೆ ವ್ಯಸನ ಪಡ್ತಿದೆಯಾ? ಸನ್ಯಾಸಕ್ಕೆ ನನಗೆ ಶಾಪ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಶರಣಾಗತರಾದೆ. ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅದೇ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು ಪುನಃ ಸಮೀಪ ಭಕ್ತ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾನೆ. ಎಲೆ ಶ್ರೇಷ್ಠನೇ ನಿನ್ನೊಡನೆ ಯಾವ ಸತ್ಯವಾದ ಮಾತುಗಳು ಅಂತ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಿತು ಅಂತ ಕ್ಷಮಸ ಲಕ್ಷಣದ ಚಿಂತೆಗೊಳಗಾಗಿದ್ದಾನೆ. ಆಗ ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ದುರ್ಗತಿಗಳೇ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದ್ದು
ಸಸ್ಯ ಬೆಳೆದೆ ನನ್ನನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡಲು ಬದಲಾಗಿದೆಯಾಗಿ ನನ್ನ ಆಜ್ಞೆಯಿಂದ ಬಾರಿ ಬಂದು ಗುಣಪಡಿಸ ಬಂದಿರಲಿ ಎಂಬುದಾಗಿನಂತಹ ಭಗವಂತನ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾನೆ. ಎಲೆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಬ್ರಹ್ಮಾದಿ ಸಮಸ್ತ ದೇವತೆಗಳು ನಿನ್ನ ಗುಣವಂತಿನ ಮಾನಿಂದ ಪವಿತ್ರರಾಗಿದ್ದಾರೆ. ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ ನಾನು ಖಂಡಿತ ಮಾಡುವುದು ನನ್ನನ್ನು ಕಳಿಸು ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಭಕ್ತರಿಗೆ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಪದಗಳನ್ನು ಪೂರ್ಣ ಅಂತರ್ಗತವಾಗಿ ಹೊರಡಿದ್ದಾರೆ. ಅನಂತರ ಭಕ್ತರು ಹಡಗನ್ನತ್ತಿ ಹಣ ತುಂಬಿದ ಕಂಡು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಅತ್ಯುತ್ತವಾಗಿ ಯಥಾವಿಧಿಯಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಆತ ನಂತರ ತಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಸಮಯಕ್ಕೆ ಸೇವಕೃತವನ್ನು ಕಳಿಸಿಕೊಡಿದ್ದಾನೆ. ಆ ದೂತನು ಪಟ್ಟಣವನ್ನು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿ ವರ್ತಕರ ಕಂಡು ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲೆ ತಾಯಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪತಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಶುಭವಾರ್ತೆನಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಹೇಳಿದಂತಹ ಆ ದೂತನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದಂತಹ ವರ್ತಕನ ತಂದೆಯು ಸಂತೋಷಪಟ್ಟು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡಿ ತನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಎಲೆ ಮಗಳೇ, ಪತಿಗಳನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಬರಲು ಶೀಘ್ರವಾಗಿ ಹೊರಡೋಣ. ಶೀಘ್ರರಾಗಿ ಆಗ ತಾಯಿ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸಲಾದರೂ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ರತವನ್ನು ಕೂಡ ಮುಗಿಸಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೇ ಹೊರಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಗೋಪುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಆಕೆಯ ಪತಿಯನ್ನ ಜಲದಲ್ಲಿ ಹಡಗಿನೊಂದಿಗೆ ಮುಳುಗಿಸಿ ಸಂಹಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆಗ ಬಳಿಕ ಕಲಾವತು ತನ್ನ ಪತಿ ಕಾಣಿಸುತ್ತನ್ನು ದೂರಿರುತ್ತಾಳೆ. ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಆಲೋಚನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಲೀಲಾವತಿಯು ಮಗಳ ಅವಸ್ಥೆಯನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿದ ಆಕೆಯನ್ನು ತನ್ನ ಪತಿಯನ್ನು ಕುರಿತು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇದುವರೆಗೆ ಹಡಗಿನ ತಕ್ಷಣ ಹೇಗೆ ಮಾಯವಾಗುತ್ತಾನೆ, ಇದೆಲ್ಲವೂ ಸತ್ಯಾಂಶವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿಕೊಂಡು ತನ್ನ ಮಾಡಲು ಅಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಇಂಥ ಪತಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡ ಕಲಾವತಿಯ ಕಥೆಯು ತನ್ನ ಪತಿಯ ನಷ್ಟವಾದ ಮುಕ್ತರಾಗಿ ತನ್ನ ಪತಿಯ ಪತಿಯನ್ನು ಸಹನ ಮಾಡಲು ಮನೋನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಆ ಮಗಳ ಕೃಷ್ಣದ ವಯಸ್ಸನ್ನು ಆ ನಿಬ್ಬರು ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಡಗು ಅದೃಶ್ಯವಾಗಿ ಹೇಗೆ ಹೋಗಿದೆ, ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಅದು ಸತ್ಯನ ಮಾಯಾಪಾಶದ ಭ್ರಾಂತಿವೇನು ಎಂದು ಹೇಳಿಕೊಂಡವರಾಗಿ ಈ ಸಮಸ್ತ ರೀತಿಯ ಹೇಳಿಕೊಡ್ತಾನೆ. ನಾನು ಆಪಾದವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸತ್ಯಾನುಭೂತಿಯನ್ನು ಪುನಃ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಹೀಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪುನಃ ಭೂಮಿ ದೇವತೆಗಳನ್ನು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂತುಷ್ಟನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆ ತದನಂತರ ಆಕಾಶವನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಎಲೆ ವರ್ಷನೆ ನಿನ್ನ ಮಗಳು ನನ್ನ ಪ್ರಸಾದ ಗಮನದಲ್ಲಿದ್ದಾಳೆ, ಅದಕ್ಕೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿದೆ, ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮನೆಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಆದರೂ ಪ್ರಸಾದ ಭಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಬಂದರೆ ಆಕೆ ಪತಿಯನ್ನು ಬಂಧುಗಳು ಕಲಾವತಿ ಈಗ ಹೇಳುತ್ತಹ ಆಕಾಶವಾಣಿ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು ಅತಿ ಬೇಗ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಭಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ಆಗ ಅವಳಿಗೆ ನನ್ನ ಪತಿ ದೃಷ್ಟಿ ಗೋಚಾರವಾಗಿದ್ದಾನೆ. ಆಗಳಿಗೆ ಸ್ವಂತ ಸಂತೋಷ ಉಂಟಾಗಿದೆ. ಆಗಲು ತನ್ನ ತಂದೆಯನ್ನು ಹೇಳುತ್ತಾಳೆ, ಎಲೆಯ ತಂದೆಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗೋಣ, ಬೆಳಗ್ಗೆ ಏತಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಹೇಳಿದಂತಹ ಮಗನ ಮಾತು ಕೇಳಿದ ವಯಸ್ಸಿನ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಉಂಟಾಗಿದೆ. ಆ ನಿರಾಳಿತವಾಗಿ ಸತ್ಯಾನ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಮಾಸ ಪೌರ್ಣಿಮೆ ಸಂಕ್ರಾಂತಿ ವರ್ಷಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ಸತ್ಯಾನ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಸತ್ಯಾನ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಮಂತ್ರದ ಸಕಲ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಗಂಡ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೈಕುಂಠದ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಕೊನೆಯ ಅಧ್ಯಾಯ ಬೇರೆಳೆದ ನಾನು ಇನ್ನೂ ಒಂದು ಕಥೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಪ್ರಜಾಪರನ್ನು ಪ್ರಜಾಪಾಲನೆ ಮಾಡುವುದರಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಉಳ್ಳವನಾಗಿದ್ದನು. ಆ ರಾಜನು ಸ್ವಾಮಿ ಪ್ರಸಾದ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅತಿ ದುಃಖ ಹೊಂದಿದ್ದಾನೆ. ಹೇಗೆಂದರೆ ಒಂದು ಸಮಯಕ್ಕೆ ರಾಜನು ಅರಣ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಾನಾಗಿ ಸಿಂಹ ವ್ಯಾಗಾಗಿ ಅನೇಕ ಮೃಗಗಳನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡಿ ತನ್ನ ನಗರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಗೋಪಾಲಕರು ತಮ್ಮ ಬಂಧುಗಳಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡು ಭಕ್ತಿತ್ತವನ ಅಂತಃಕರಣದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ನೋಡಿದ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ಈ ಸ್ವಾಮಿ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಂತ ಸಮಸ್ತ ಗೋಪಾಲಕರು ಸ್ವಾಮಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಯಥೇಚ್ಛ ಭೋಜನ ಸಹ ಮಾಡಲೇ ಉಳಿದಿದ್ದಾರೆ. ಆನಂತರ ಆ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಪರಿತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ಕಾರಣ ಅತಿ ದುಃಖ ಹೊಂದಿದ್ದಾನೆ. ಆ ರಾಜನ 100 ಮಂದಿ ಮಕ್ಕಳು, ಧನ ಧಾನ್ಯ ಶಲಸ ನಾಶವಾಗಿ ಹೊರಟೋಗಿದೆ. ಆಗ ಆತನ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದೆ ಅಂದರೆ ಈ ಸಕಲವನ್ನು ಕೂಡ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಯಾವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸತ್ಯಗಳ ಪೂಜೆ ಆಯಿತು ಆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೊತ್ತ ಮನೋಶ್ಯ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಯ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆನಂತರ ಅದನ್ನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪ್ರಸಾದ ಪುನಃ ಹೊಂದಿದನಾಗಿ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಸುಖವನ್ನು ಕೂಡ ಅನುಭವಿಸಿದ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೈಕುಂಠ ಲೋಕವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪರ ದುರ್ಲಭವಾಗಿ ವ್ರತವನ್ನು ಯಾವ ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅವನಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಧನದಾನ ಮುಂತಾದ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕಷ್ಟ ಮುಕ್ತರಾಗ್ತಾರೆ. ಅವರು ಭೈರಸ ಮುಕ್ತರಾಗ್ತಾರೆ. ಅವರುಗಳು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರುವಂತಹ ಸುಖವನ್ನು ಕೂಡ ಅನುಭವಿಸಿಕೊಂಡು ಅಂತ್ಯಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೈಕುಂಠ ಲೋಕವನ್ನು ಸಾಗುತ್ತಾರೆ. ಇದು ಸತ್ಯವಾದದ್ದು. ಮತ್ತೆ ಸೂತ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಎಳೆ ಮಹರ್ಷಿ ಹೇಳಿದ ಈ ಪ್ರಕಾರ ನನಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯನ್ನು ಕಥನ ಮಾಡಿಸಿದ್ದೇನೆ. ಈ ವ್ರತ ಮಾಡಿ ಸಂಪೂರ್ಣ ಸತ್ಯವಾಗಿ ಸಮರ್ಥರಾಗ್ತಾರೆ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಗೋಪುರವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಬಲವಂತರಾಗಿರ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಭಗವಂತನ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂಬಂಧ ಧರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಸೂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಉಳಿದುವ ಯಾರು ಈ ಕಥೆಯನ್ನು ಶ್ರವಣ ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅಥವಾ ಪಠಣವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅದರ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೋ ಅದು ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳುತ್ತಾರೋ ಅವರ ಸಮಸ್ತವಾದ ಕಷ್ಟಗಳ ಸುಖದಿಂದ ಇದರ ಬಳಿಗೆ ಕೊನೆಯ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಪರಿಸರ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಕೃಷ್ಣ
सर्वविद्याहे सर्वविघ्नोपशान्तये अनागिनं नमस्कृत्य हदनञ्चैव धनोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरजयेत व्यासं वसिष्ठः नप्तारं शक्ते गोर्तुनकल्मषं राशरात्मजं वन्दे श्रीरामं तपोधिं व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मणजयमाशिष्टाय नमो नमः अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैवरूपरूपाय विष्णवे नमो विष्णवे ॐ नमो विष्णवे नमो विष्णवे वै शम्पाय नमः सत्त्वा धर्मानशेषे रामामनास सर्वशः युधिष्ठिरः शान्तनमो पुनरेधाभ्यवाचनः युधिष्ठिरोवाचः मेघं दैवतं ज्योतेरिं वामेकं परायणं सुमन्तः नमस्तन्तः प्राप्तजत्राणवाशुभं बोधन्म सर्वतन्त्राणं भवतः मदः किं च मन्मुच्यते सन्मुच्यन्मः संसारबन्धनात् भीष्मोवाच जगत्प्रभुं देवमनन्तं पुरुषोत्तमं सुबन्धाम सहस्रेण पुरुषस्ततोत्थितः त्वमेव चाप्ययं नित्यं भक्ता पुरुषमव्ययं कालं सुमन्नमस्संस यजमानस्तमेव सः अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं सुवन्नित्यं सर्वलोकानुभो भवेत् सम्बन्धं सर्वधर्मन्नं लोकामं कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवतुलं योजने सर्वधर्मान् हरमोदकतमोदः यद्वक्तामं तैकांशं सवैदक्षे नमस्ततः परमं जो महत्तेजा परमं जो महत्तपः परमं जो महद्ब्रह्मा परमं व्यक्परायणं पवित्राणां पवित्रं सुमङ्गलानं च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानं यो वयङ्कितः यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादिवागमे यस्मिन् च परिगन्तानि पुनरेव योक्षये तस्य लोकप्रदानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रं हे शृणु पापभयापहम् तानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः श्रीः परिगीतानीतानि वक्षामि भूतहे ऋषिन्नाम्ना सहस्रस्तवेदभ्यासमहामनिमहिनोदस्तुतादेव भगवान् देवकेशुतः अमृतां चन्द्रो बीजं शक्ते देवकीनन्दनः नामावदयं तस्यः शान्तर्देवीं विष्णुं विष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुमहेश्वरम् अनेकरूपदैकान्तं नमामि पुरुषोत्तमम् अस्य श्रीविष्णुदिव्यसहस्रनामस्तोत्रमहामन्त्रस्यावेदभ्यासोपदवांशिः अनुष्ठुप्तन्तः महाविष्णुपरमात्मा श्रीमन्नारायणो देवतः अमृतां चन्द्रोपात्रबीजं देवकीनन्दनः तस्मै दशक्तिः उद्भवः शोभनो देवा इति परमो मन्त्रः शङ्करन्नन्दकीलक्रीलिकेलकं शान्ततन्नागदाधरैत्यस्रं नागवाङ्गक्षोभिनजनेत्रं सामासामकसामीरिकवचं नानन्दं परस्रं मे योनिः ततो सुदर्शनकालदिग्बन्धः श्रीविश्वरूपः इति ध्यानम् श्रीसत्यनारायणस्वामिवतावित्तत्वे सहस्रनामविधियोगः योगन्नप्रदेशे सुखिमनिरसंसैकते मौक्तिकाः आनादत्ता सहस्रस्फटिकमनिले मोक्तैवेमन्विकाङ्गः शुक्लैरमुखैतं दैवपरिवृते मुक्तपेयोषवर्षैः आनन्देन पुनीयाः दरिणैरदशङ्कपाणिरुन्तः भूपालो यस्तनाभिर्वेद सुनिलचन्द्रसूर्योचनेत्रे करुणापाशाशिवो गौर्मकविधानो यस्य वासो योऽन्तिः अन्तस्तम् अन्तस्कन्दस्य विश्वं सुरनगरवोर्यन्तर्वैतैः चित्तं बन्धं यथेतं त्रिपुरमुषं विष्णुवीशं नमामि ॐ नमो भगवते वासुदेवाय शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं गोगिरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् एकश्यामं वेदकौशेयवासं श्रीवत्साङ्गं कौस्तुभोन्मासिकाङ्गं पुण्योपेतं पुण्यकविष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम् गङ्गरत्नं सकरीरमङ्गलं सवेदवस्त्रं सरसेदक्षणं सहारवश्यस्तरयोगिनो सुभसैकं नमामि विष्णुं सर्वायुधं राजानं पारिजातस्य प्रेमसिंहासनोपरिः आसीदमवदश्यामहमायकाक्षवरङ्कुशं चन्द्रामणि चतुर्बाहं श्रीवत्साङ्गकवक्षमृत्मणि सत्यनामाभ्यां चरितं कृष्णमासुः विश्वं कृष्णवशत्कारो भूतमभ्यभवत्प्रभुः भूतगद्भूतवृद्धारो भूतात्मा भूतवामनः भूतात्मा प्रमुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षेत्यर्थमक्षरेव च लोको योगविदामेतावतानवशेश्वरः नारसिंहभगवः श्रीमान् केशवपुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्तावद्भूतादिनिरव्ययः सम्भवो वामनो भक्ता प्रभवः प्रभुरीश्वरः यजम्बोः शम्भोरादित्या पुष्कराक्षुमहस्सनः अनामिनगणोधातुविदातादातुरुत्तमः त्वमेयो ऋषिकेश पद्मनाभो मनप्रभुः विश्वकर्मावनस्तश्वासविष्टस्तविरोद्भवः अग्राय शान्तः कृष्णो लोहिताक्षवदनः नवोदस्य गुप्तामः पवित्रं मङ्गलं परम् ईशानप्राणः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो वित्तवेदं देवेनाविवित्तमत्तमः अनुत्तमो दुरादर्शः कृतज्ञः निजनात्मवान् सुरेशः शरणं शर्मा विश्वरेता प्रजापवः महत्संवत्सरो ज्ञानाकन्तयः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धासिद्धिः सर्वाजगत्तः प्रशान्तकिरणेकात्मा सर्वयोगाधिष्ठितः प्रसत्प्रसुमना सत्या
पुण्डरीकाक्षो वृषकर्माः वृषान्विः रुद्रो वहजरावक्रो विश्वजो नित्यस्तवाः अमृतः शान्तः स्थाणुर्वरा लोभो महातपाः सर्वकः सर्वविद्वान् विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदं गङ्गो वेदाङ्गवेदवित्तवियो नायक्षस्वमायक्षो धर्मायक्षप्रदान्तः चतुरात्मा चतुर्व्यूहा चतुर्दंशा चतुर्भुजः राधिष्ठभोजनं भोक्ताः सहिष्णु जगदादिजः अनगो विजयो चेता विश्वशोनि पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशु प्रमोगसतिरुचितः अतीन्द्रियः सङ्गः सत्त्व सुदात्मा नियमो यमः वैद्यो वैद्यसुरा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामाधो महस्रापो महामनः महाबुद्धिः महावीर्यो महाशक्तिः महानिधिः अनिर्देशोपश्रीमहमेयात्मः महायज्ञः अजेश्वासो महीभक्ता श्रीनिवासकानिधिः अनिरुद्धसुरानन्दो गोविन्दो गोविदामधिमहि चित्तमनोहंसः सुवर्णमरुदोत्तमः अमृत सर्वदक्षिणा संहारामः अजो दुर्वासरः शास्त्रादिसुधात्मसुरारिः गुरुतमो नामा सप्तसप्तवरात्मः विशो निविशसक्ते मानस्पतिवदानदेः अग्रणे ग्रामणे श्रीभाग्यायो नेता समीरणः सहस्रमुद्रा विश्वातः सहस्राक्ष सहस्रवान् आवर्तनो विवृत्तात्मा संवृतः संप्रवर्तनः अहत्संवर्तको वन्दिनयोधरणैकरः सुप्रसाद प्रसन्नात्मः विश्ववद्विभवो सत्कर्ता सत्कतः साधुवचन्दो दामागणो नरः असङ्ख्येयो प्रवेहात्मविशिष्टशिष्टकृच्छतिः सिद्धान्तः सिद्धसङ्कल्पः सिद्धिनः सिद्धिसाधनः विषायुषभो विष्णोषबलवामशोधनः वर्तनो वर्तमानस्ताविदिग्धः विधिसाधनः सुभुजोरुत्तरो वाग्देवतेन्द्रो वसुरो वसुः ऐकरूपो बृहद्रूपासि विविष्टप्रकाशनः ओजस्तेजोजप्रकाशात्मपदामनरुद्धस्पष्टाक्षरवन्तः चन्द्रांशभास्वरतुलिः अमृतांशोमांशकविन्दुसरेश्वरः औषधं जगदसेतो सत्यधर्मपराक्रमः भूतवद्युपवन्नाथापवनत्वा मनोहरः कामः कामः कृतान्तः कामः कामसदप्रभुः विधानिकृतिकावर्तो नैकमायुमहासनः अध्यक्षो रक्तरूपश्च सहस्राजितान्तजित् इष्टो विशिष्टशिष्टे शशकण्डेनौषवृषः क्रोधः क्रोधः कर्ता विश्ववाहुर्महीधरः अच्युतः कृतः प्राणो प्राणदो वासवानचः अपान्निर्विस्तानामपुरः नन्दस्कन्दरो परतो मायुवाहनः वासुदेवो बृहद्मानवो आदिदेवः पुरन्दरः अशोकस्थानः शूरः शौर्येजनेश्वरः अल्पोलिष्टावर्तः पत्नीपत्मनिवेक्षणः पद्मनाभो रविन्द्राक्षावर्तकल्पशीलकृतवः निरग्रवृत्तात्मः अहं शोकर्णध्वजः अचलशरभो भीमासमयत्नो हरिहरिः सर्वलक्षणरक्षको लक्ष्मीभासमितिञ्जयः विक्षरो लोकितो मार्गो हेतुर्दामोदरस्सभः महीतलो महाभागो वेगवाविताशनः उद्भवः शोभनो देवासी गर्भः परमेश्वरः तदनन्तानन्तं ताविकर्ता दहनो लोहः विवसादो विवस्तानः संस्थानः साधोत्तमः परन्तिः परः स्पष्टः दुष्टस्वत्वशेषणः रामो विरामविरलो मार्गो नैरो अयोनयः वीरः सत्यमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविरुद्धमः वैकुण्ठपुरुषार्थानां हिरण्यकस्पशत्रुघ्नो कान्तो वायुगोचरः ततो दर्शनकाला परमेष्टि परिग्रहा रुद्रः ब्रह्मस्तरो रक्षो विस्तामविश्वरक्षकः विस्तारस्तामनस्तामनुप्रमाणं वेदमप्रियम् अक्तो दत्तो महाघोषो महाभोगो महातनः अनिर्विण्णसविष्टो भूधर्मयो महामतः नक्षत्रैकनक्षत्रिः शवहर्षावः समीहनः यज्ञयुज्यो वैद्यस्वः कृतं सत्त्वासुराजुभिः सर्वदर्शैर्मुक्तात्मा सर्वज्ञोत्थानमुत्तमं सुहृदः सुमतः सूक्ष्मसुघोषसुगतस्कृत मनोहरो जगद्गोतो वीरवाहुर्विदारुणः वामनः सुवशो व्यापीनैकात्मनैकतत्त्वकृत वत्सरो वत्सरो वत्स्यरत्नगम्भोदरेश्वरः धर्मकृद्धर्मकृद्धर्मे सदा संस्करमक्षरम् अभिज्ञाता सहस्राक्षविदातकृतरक्षणः नमस्कृते सत्त्वस्य सिंहो भूतामेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवद्गुरुः उत्तरो भवतिर्गो प्राणानगन्धापुरातनः शरीरभूतदुर्गोप्तानविद्रो भूरिदक्षिणः सोमपान्तवः सोमावुलसित्पुरुषोत्तमः विनियोजयो सत्तसन्भो नाशानः सत्त्वनामदिः जीवो विनीता साक्षी उपन्भो विक्रमः अम्बोधिरनन्तात्मः महोदधिशिवन्तकः अजो महाद्यस्वाभाव्यो विदाविक्रमोदनः आनन्दो नन्दनोनन्दः सत्यधर्मादिविक्रमः महर्षिकविनाशार्यविदग्धो वेददीपतिः विभजस्कृताक्षमहासिंहनिदान्तकृत् महावरादो गोविन्दः कुशेनगणकान्तरिकुक्षो कवीरगहनो रुक्तस्यक्रकरातरः वेदास्वाङ्गतः कृष्णोदः सङ्कर्षणोदः वर्णो वार्णो वृक्षः पुष्कराक्षमहापदाः भगवान्दगहारं देवलमालेखरायः नित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुसत्तमः सुतन्वाकण्ठपरशोतारणो विविडप्रः विवहस्वत्सर्वविद्वासो वादस्पतिरजोर्जः विसावासा मनस्सामनिर्माणं वेदिरं
विशद सन्ध्यादिकस्य मा शान्तोदिष्टाः शान्तिः परागणम् शुभाङ्गः शान्तिदातश्चातो न कौलेशयः ओवितो लोकद्वोक्ताक्षताः शिवप्रियः निवर्ते निवृत्तात्मा सङ्ख्यक्तापे शिवशिवः देवत्सवत्सश्रीवासा देवदेवी श्रीमतामलः लीलश्रीशश्री निवासा श्रीनिधिश्री विवामनः उदयनसर्वदश्चरणैषा शान्तस्यरः भूषयो भूषणबोधिः शोकशोकनाशनः अक्तिस्वानचितः कुम्भविशुद्धः पुरुषोदनः अनिरुद्धः वत्सं नवचरित्रः तावने गृहादिनः शौरीशूरधनेश्वरः लोकात्मालोकेशकेशवकेशयानिः कामदेवः कामबाला कामेकान्तः कृतागमः अधिश्रेषभविष्णुः वीरो अनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मविद्रन्धातं ब्राह्मणं नाविवर्तनः ब्रह्मविद्रामणो ब्रह्मेन्द्रो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्म महामहोरगः महाभद्र महायुद्ध महाजग्ग महाविः सप्तस्तवप्रियः स्तोत्रं सतिः सोतानप्रियः पूर्णः पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तनामयः मनोजवस्तीर्थगर्भसुरेतां सुप्रदः संप्रदो वासुदेव वसन्तवसुनः हविः सत्सतिः सत्सतिः सत्वरः सद्भूत सत्परायणः शोभसेः यदस्वैता सन्निवासः सुयामनः भूतावासो वासुदेवः सर्वासुनियोनः तत्पः तत्पदो दत्तोदत्तरोतापराजनः विश्वमूर्ते महामूर्ते देवमूर्तिमूर्तिमानः देवोरेकसवत्तक्किं मेट्टत्पदमनतमङ्गो कवन्दल्लो कनाथो माधववक्तवत्सलः सुवर्णमल्लो हेमाङ्गो अनन्यसन्दनाञ्जलीरः शमः चन्द्रगदाचरजवत्सलः अमानीवान्दो मान्दो लोकस्वामिलोकत्रिकसुमेतामेतिलोदन्यः सप्तवेदान्तराधरः तेजो विशोधिधरः सर्वसज्जनमरः तत्रहो नित्यहो विद्रोहैकसङ्गुगलाग्रजः चतुर्मूर्ते चतुर्बाहो चतुर्व्यूह चतुर्बलिः चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद देवपाराय समानत्वो निवृत्तात्मादुर्जयो सर्वेकरः वृन्दवो विद्यमो वृत्तुलरामासुनानिः शुमाङ्गुलोकसानन्दतं स्वसन्तवर्तनः इन्द्रकर्मणाकर्मागमः उच्चवः सुन्दरः सन्धोरक्तनाभसुरोचनः अर्को वासनः सिंहेन्द्रः सर्वविद्यविद्वर्णमण्डलक्षोभ्य सर्वभागेश्वरेश्वरः महार्दो महागत्तो महाभूतो महाविहेकोजः कुन्तरा कुन्तापज्जन्यभवनोदितः अवतां शोभवोः सर्वज्ञः सर्वतोमुखः सर्वः सुहृदः सिद्धः शत्रुः चिच्चत्रुपकामनः विग्रोदुदुम्बरो श्रुतः चाणूरान्तः चूदनः सहस्राते सप्तदेवः सप्तैला सप्तवाहनः अमूर्तनगोत्रितो भैकत्रैनाशनः अडोजगत्कुशस्थूलगुणनिर्मितो महान अद्भुतः सुन्दरः स्वास्याः वंशवंशवर्धनः आनन्दरितो योगे योगेश योगेश सर्वकामदः आश्रमः सवनक्षामः स्वर्णो वायुवाहनः तदोत्तरो तन्वेददण्डोधमहितानवः अपराजिताः सर्वसौमीतानिमोजः सत्त्ववान्याप्रियः सत्यः सत्धर्मनायनः अभिप्रायाप्रियालोः प्रेमकेतोत्तम विहासोद्योगोः अवेदेवोजनावेदावेदावेदोजनः अनन्तरभोक्ता सकतोनैकयोक्तः अनिर्भिन्नसदः श्रीलोकाविष्टानमद्भुतः सनातनात्मनः कपिलः कपिलद्वयः स्वस्तिरः स्वस्तिकः स्वस्ते स्वस्तिरः अवोधसुन्दरे कस्मै वेत्कन्नोजशासनः शब्दादिगः शब्दसः शिखरः शर्वरीकरः गोलकेन्द्रोदक्षोदक्षिणः त्रिविणामलः विद्वत्तमो वीतवयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तानमादुष्पतिः पुण्योदसप्तनाशनः वीरदर्शनः सन्तोजीवनः पण्यवस्थितः अनन्तरूपो हन्तश्रीतन्दुपयामः चतुरस्वधीरासः यदि शौर्यादिशोर्षः अनादिपूर्वो लक्ष्मी सुवीर्चनागदः नमोजनजन्मादिः ईमो भीमपराक्रमः आदादियोगादः पुष्पः सत्सादनः ऊर्ध्वः तत्पदः प्राणतत्पणपत्मनः प्रमाणप्राणधीयताः तत्प्राणजीवनतत्त्वं तत्त्वविवेकान्तजन्ममृत्युजरादिगः ओर्वः सस्तुरस्ताः सविधा प्रविधामहः यज्ञो यज्ञवजरज्ञायज्ञां यज्ञवाहनः यज्ञवृद्धज्ञवृद्धज्ञयज्ञवो यज्ञसाधनज्ञां विवृद्धज्ञवृक्षवन्दवन्नादेवजः आत्मयोनीशज्ञानवैकानसामगायनः देवकीनन्दनः षष्ठाशिरीशपातनाशनः शङ्कपन्नन्दगीतक्लेशान्तनन्नागदाधनः तथाङ्गवाणिरक्षोभ्यः सर्वप्रभनायकः सर्वप्रभनायकमोक्षमणिः
नारायण विष्णुः वासुदेवो रक्षतुः वासुदेव शर्मन्मतीतं कीर्तनीयस्य केशवत्वनः नाम्ना सहस्रं दिव्यानामशेषेण प्रकीर्तितम् एकं सुनियानित्यं यस्यापि परिकीर्तहेताशुभं प्राप्याति चित्तोपत्रेक्षमानवः वेदान्तपकामनसा शक्तियो विधिभविदैशोधनसम्बुद्धसा शब्दस्त्रममापिनः धर्मापेकामया धर्ममप्रापेकाममाप्या कामानमप्रिया कामिः प्रजापेकाम्या प्रजमन्तिमान्या सरोतायन्ति सद्गतमानसः सहस्रं वासुदेवसनानामिदत्तकीर्तयेद यशा प्राप्नोति गुणं ज्ञाति गाथां निदेवचः अचलाप्येमात्मोदित्रैयत्नातन्त्रमनामजं वचनात्मवीरं तेजस्सविन्दतिः भवत्तदोज्यमान् परलोकवनामितः रोगात्मतदे रोगान्ततो मुच्चेतमन्नः भयामुच्चेतवेदसमुच्चेतामन्नामदः दुर्गानितरन्दासो पुरुषः पुरुषोत्तमं सुवन्नाम शास्त्रिणः नित्यं भक्तिसमन्वितः वासुदेवासे वक्तु वासुदेवपरायणः सर्वपापविशुद्धात्मायाति ब्रह्मसनातनं नवासे भक्तानामशुभं विद्यते क्वचित् जन्ममृत्युजराजादिवयं दैवोपजानि देवं सममदीयानः श्रद्धावक्तिसमन्वितः युज्येतात्मा सुलक्षाभिः श्रीस्मृतिकीर्तिभिः नक्रोधो न समासर्यं न लोभो नाशभामतिः वन्दे गतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमेदो सदन्नक्षत्रः वन्दिशोद्भुर्महोदधिभिः वासुदेवस्य वीर्येण कृतानि महात्मनः सुतरासुरगन्धर्वं जयक्षोडकराचं जगद्वशेवत्तरेदं कृष्णस्य रचनाचलिन्द्रियाणि मनोवृत्ते सत्त्वं तेजबलं भूमि वासुदेवात्मनाज्ञात्वं क्षेत्रं क्षेत्रज्ञ सर्वानुमानमाचारपदं परिकल्पते आचारप्रभो धर्मो धर्मस्तर्वोत्सवः उच्यते सर्वदेव महाभूतानिनाथः चन्द्रमाचन्द्रवं चेतं जगन्नारायणत्वं लोभो भ्रान्तासाङ्गं विद्यां स्वामिकं एतत्सर्वं जनार्दनात् एको विष्णु महद्भूतं भूतां विकशन्ति लोकान् व्यापभूतान्तः भुङ्क्ते विश्वरूपतयः इमं सर्वं भगवतो विष्णोर्व्यासेन केन्द्रं पठयित्युक्ते पुरुषसैलप्रान्तः विश्वेश्वरवनं देवं जगदप्रभुरव्य भजन्ति ये पुष्कराक्षं जयान्ति पराभवं जयान्ति पराभवं वनविजर्जनो वाच पद्मपद्मविचाराक्षपद्मनारसरोत्तमः भक्तानामद्रक्तानां भ्रातामजनान्तरभगवानुवाच युवां नाम शास्त्रेण सोत्रविश्यमान्तमानसो हरेकेन श्लोकेन उत एव संशयः उत एव संशयो न विजयासो वाचनासनान् वासुदेवस्य वासम्भोनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तुते वासुदेव नमोऽस्तुते वन्ददेवाभक्त्युवाच तेनो वानजना विष्णो तामसासनं भट्टते पण्डिते नित्यं श्रोत्रमिच्छाम्यहं प्रभो ईश्वरोवाच श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुण्यं राम रामो रामे श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुण्यं राम रामो रामे श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुण्यं राम रामो रामे श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुण्यं राम रामो रामे राम रामो रामविति ब्रह्मोवाच नमस्त्वनन्दासमुद्रे शास्त्रवारक्षिशिरोर्वावे सहस्रनाम्ने पुरुषाशास्त्रे सहस्रकोटिकधामने नमः सहस्रकोटिकधामने संजयोवाच तत्र योगेश्वर कृष्णः यत्तपातोदनन्दरः तत्र सेवियो बोधिर्वाणीजनमः भगवानुवाच अनन्यासिं प्रयन्तो वागे जनापद्योपासतेषां नित्यायुक्ताः योगक्षेमं वहाम्यह परित्राणाय साधूनां विनाशाय श्रुतां धर्मसंस्थापनाकाल सम्भवामि युगे युगे आत्माविशन्नसिद्धासविता घोरेन्द्रव्यादेषु वर्तमानः सङ्कीर्तनारायणशब्दवादयोक्तवृत्ताः सगनो भक्तकायेन वाचा मनसेन्द्रिये त्वामनाथनामतमूर्तिशुभाकरोमीश्वरकामसे महानाय समर्पयामि ॐ शान्ति शान्तिः भवतः पौर्णप्रज्ञः श्रीसत्यनामसुदेवताविष्णुः विष्णुसहस्रनामः पुष्पासम्पूर्णं सम्पूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु ॐ शान्ति शान्तिः
व्याधिकांशपापानि जन्मजन्मान्तरिदांशकान्तानि विनश्यन्ति दक्षिणपदे पदे मातोऽहं पापकर्मात्मा पापात्मसम्भवनादागिमां कृपया देव शरणागतवत्सलः अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मां कनकावेन रक्ष रक्षो जनार्दनः रक्ष रक्ष महावशीर्णाप्रसरः श्री सत्यनारायण स्वामिवदान महाप्रदक्षिणमस्कारां समर्पयामि कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वाङ्मनात्मना वा प्रत्यक्षभावात् करोमि यद्य सकलं परस्मै ओमतः अस्मिन् दिने आवायसमतः सकल आश्रितेनः महालक्ष्मीवदाप्रसरः श्री सत्यनारायण स्वामिवदाभूतं सम्पूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु मध्ये वन्दे मन्त्रानन्दस्वभ्रमलोकदोषप्राचित्ताभ्यनामत्रे मन्त्रः जपमन्तरिक्षे अच्युतानन्तात्मन गोविन्दानः अच्युतानन्तात्मन गोविन्दानः अच्युतानन्तात्मन गोविन्दानः गोविन्द गोविन्द गोविन्दानः